विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण एमपीएससी आयोगाचं 5 ऑगस्ट 2024 रोजी आलेलं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे। विषय आहे महाराष्ट्र राजपत्रित गट व सेवा मुख्य परीक्षा 2023 जाहिरात क्रमांक 70 2023 राज्य कर निरीक्षक संवर्गाचा सुधारित निकाल क्रमांक 7 व सहाय्यक कक्ष अधिकारी या संवर्गाच्या सुधारित तात्पुरती निवड यादी क्रमांक 7 प्रसिद्ध करण्याबाबत तसेच संमती विकल्प मागवण्याबाबत एमपीएससी आयोगाकडून आलेलं हे अपडेट आहे। तर उपयुक्त विषयांकित परीक्षेसंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई यांनी मूळ अर्ज क्रमांक जो आहे त्याच्यानुसार 18 जून 2024 रोजीच्या निर्देशानुसार 3 संवर्गाच्या शिफारसी यादी तात्पुरती निवड यादी मधील उमेदवारासाठी संमती विकल्प कन्सेंट सबमिशन मागवण्याची प्रक्रिया राबवण्यात आली होती। संमती विकल्प आधारे राज्य कर निरीक्षक संवर्गाचा सुधारित निकाल क्रमांक 7 व सहाय्यक कक्ष अधिकारी संवर्गाची सुधारित तात्पुरती निवड यादी क्रमांक 7 सोबत जाहीर करण्यात येत आहे। तथापि उपरोक्त निकालामध्ये काही उमेदवारांची एकापेक्षा जास्त संवर्गासाठी निवड होत असल्याचे निदर्शनास येत आहे। यास्तव अशा उमेदवाराकडून ते कोणत्या संवर्गाकरिता प्रथम पसंती देत आहेत याबाबत त्यांचे पुन्हा संमती विकल्प कन्सेंट सबमिशन पुन्हा मागवण्यात येत आहेत। या अनुषंगाचे त्यांच्या प्रोफाईलमध्ये संमती विकल्प उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्यानुसार उमेदवाराचा विचार फक्त संमती विकल्प दिलेल्या संवर्गासाठी करण्यात येईल। त्यासाठी उमेदवारास स्वीकारले ॲक्सेप्ट हा पर्याय निवडायचा आहे आणि त्याच्या संदर्भातले स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत। एमपीएससी आयोगाने 5 ऑगस्ट 2024 रोजी ही सदरची वेब लिंक उपलब्ध करून दिलेली आहे आणि वेब लिंक जी आहे ते 6 ऑगस्ट 2024 रोजीपर्यंत सुरू राहणार आहे। त्याच्या संदर्भातलं हे संपूर्ण डिटेल PDF डिटेल प्रसिद्धीपत्रक जे आहे एमपीएससी आयोगाचं ते प्रसिद्ध झालेले 5 ऑगस्ट 2024 रोजी। काही अडचणी शंका असल्यास तुम्हाला दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल ID देण्यात आलेला आहे। याचीही सर्वांनी नोंद घ्यायची। ST आणि ASO या पदासाठीच आलेलं हे अपडेट आहे। धन्यवाद।